श्री स्वामी समर्थ। आज आपण मकर संक्रांतीविषयी माहिती पाहणार आहोत। ह्या वर्षीची मकर संक्रांत आपल्याला माहीत आहे 14 जानेवारी 2025 रोजी आहे। असते इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीलाच मकर संक्रांत हा सण येत असतो। बायकांचा अतिशय आवडीचा हा सण असतो, अतिशय आनंदाचा सण असतो आणि खूप छान प्रकारे बायका हा सण साजरा करत असतात। मग या सणाविषयी नेमकी काय करायचे काय नाही अगदी सगळ्यांनाच उत्सुकता असते, म्हणूनच हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे। या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीची सर्व माहिती, आपण या काळामध्ये काय केलं पाहिजे, काय गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजे, त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला आपण कोणते वस्त्र, कोणत्या कलरचे वस्त्र आपण वर्ज्य केले पाहिजे आणि काय काय पुण्य आपण केले पाहिजे, या काळामध्ये काय केल्याने काय पुण्य मिळते, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला बघूया मकर संक्रांतीचा हा व्हिडिओ। मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा सकाळी 8:55 ते संध्याकाळी 4:55 पर्यंत आहे। म्हणजे आपला सूर्य हा मकर राशीमध्ये 8:55 पासून प्रवेश करण्यास सुरुवात होणार आहे। या काळामध्ये सूर्याचं प्रवेश हा मकर राशीत होत असतो, म्हणून आपण या काळामध्ये आपल्याला या मकर संक्रांती सण त्यावेळेस आपण साजरा करत असतो। उत्तरायणमध्ये सूर्य हा जात असतो, त्यामुळे हा अगदी सगळ्या देशामध्ये हा सण अगदी वेगवेगळ्या भागामध्ये याला वेगवेगळी नावं आहेत। खूप छान प्रकारे हा सण साजरा करत असतो। थोडासा दिवस थोडा तिळ ह्या संक्रांतीनंतर मोठा होत असतो आणि रात्र ही छोटी होत असते, असे आपल्याला बघायला मिळत असतं। तर या मकर संक्रांतीला आपण कोणती कर्तव्य केली पाहिजे, आपण काय काम केलं पाहिजे, काय स्नान दान काय केलं पाहिजे, तर बघा आपण मकर संक्रांतीच्या दिवशी अभंग्य स्नान केलं पाहिजे। तिळाचं तेल वगैरे लावून किंवा तीळ मिश्रित पाण्याने आपण स्नान केलं पाहिजे। स्नानाचं खूप मोठं पुण्य आपल्याला या दिवशी मिळत असतं। जर आपण सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या अगोदर स्नान केलं तर ते आपल्यासाठी खूप चांगलं राहील। त्याचप्रमाणे आपल्याजवळ एखादी पवित्र नदी असेल तर त्या पवित्र नदीत देखील आपण जर स्नान करण्यासाठी गेले तर ते देखील आपल्यासाठी चांगलं राहील। जरी नाही जमलं तरी आपण आपल्या घरच्या घरी तीळ मिश्रित स्नान केलं पाहिजे। तसं पाहिलं तर मकर संक्रांत हा 3 दिवसाचा सण असतो। आदल्या दिवशी भोगी असते, कारण आपल्याला माहीत आहे या काळात थोडीशी थंडी असते आणि थंडीमुळे आपण थोडेसे जे गरम होणारे पदार्थ आहे, गरम आपल्या शरीराला उष्णता वाढवणारे पदार्थ खात असतो, त्यामध्ये तिळाचा देखील समावेश असतो। भोगीच्या दिवशी सुद्धा सगळ्या भाज्या आपण एकत्र करून त्याच्यामध्ये तीळ वगैरे घालून भाकरीला तीळ वगैरे लावून ते भोगीची भाजी करत असतो आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आपण साजरी करत असतो। तर या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सांगितलं मी, आपण स्नान वगैरे केलं पाहिजे। तिळ मिश्रित जे उटणं असतं, तिळ मिश्रित उटणाने आपण आंघोळ केली पाहिजे, तिळदान केलं पाहिजे, तिळ तर्पण केलं पाहिजे। या सगळ्या तिळाचं फार अतिशय संक्रांतीला महत्त्व असतं। तीळ आणि गूळ आपण याचं दान या दिवशी जर केलं तर अतिशय आपल्यासाठी त्या गोष्टी चांगल्या राहणार आहे। संक्रांतीच्या दिवशी आपण कोणते दान करावयास हवे, तर आपण नवीन भांडे, गाईला घास, तिळाचं दान, त्याचप्रमाणे आपण घोडा गाय याचं दान देतो। आता हे आपल्याला तर शक्य होणार नाही, पण आपण आपल्या परीने आपण बायका हळदी कुंकवाचा जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा काहीतरी बायकांना आपण दान देत असतो। त्या दानामध्ये मला तर असं वाटतं की आपण काही अध्यात्माची पुस्तके दिली किंवा बायकांना जे उपयोगी पडेल असं दान दिलं, प्लास्टिकचं दान न देता स्टीलचं वगैरे दान दिलं तर ते आपल्यासाठी चांगलं राहील, किंवा अध्यात्माची पुस्तकं जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग होईल अशा गोष्टी दिल्या तर 100% या दानाचा आपला उपयोग होणार आहे। म्हणून हे दान आपण संक्रांतीच्या या पर्वावर करावं। संक्रांत आता बघूया कशावर बसली आहे, तिने कोणते वस्त्र धारण केलेले आहे। संक्रांत ही वाघावर बसलेली आहे आणि तिचं उपवाहन घोडा आहे। संक्रांत हिने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे, त्यामुळे आपल्याला पिवळे वस्त्र सुद्धा वर्ज्य करावयाचे आहे। पिवळे वस्त्र आपल्याला घालायचे नाहीये। त्यानंतर संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्येकडे पाहत आहे।
संक्रांत म्हणजे ज्यावेळेस पूर्वेकडून ती येते, जिकडून येते त्या लोकांसाठी ती सुखदायी असते, म्हणजे पूर्वेकडचे लोक सुखी होणारे आहे असे आपल्याला म्हणता येईल. संक्रांतीने गदा हातात घेतलेली आहे आणि केशराचा टिळा तिने लावलेला आहे. संक्रांत वयाने कुमारी असून तिने मोती धारण केलेले आहे. असा करता तिने जाईचे फूल हातात घेतलेले आहे आणि पायस भक्षण करत आहे. सर्प जात असून तिने आपल्या वासाकरता जाईचे फूल हातात घेतलेले आहे. त्यास वार नाव नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 45 आहे. संक्रांतीच्या काळात कोणती कामे आपण वर्ज्य केली पाहिजे, तर आपण दात घासणे वर्ज्य केले पाहिजे. आता तर ते शक्य नाही, आपण तसं करू शकत नाही, पण असं सांगितलं जातं की आपण एकाच दिवशी दात नाही घासले तर काही फरक पडत नाही, आपण दात घासू नये. त्याचप्रमाणे वृक्ष गवत तोडू नये, कठोर बोलणे वर्ज्य करावे, गाई म्हशीची धार काढणे सुद्धा वर्ज्य आहे. काम विषयक सेवन देखील आपण वर्ज्य केले पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायला काही हरकत नाही आणि खूप छान प्रकारे आनंदाने आपण हा सण साजरा करावा. दुसऱ्या दिवशी किंक्रांती असते. असं म्हटलं जातं की करिदिन, त्या करिदिनाच्या दिवशी आपण महत्त्वाची जी कामं आहेत ती टाळली पाहिजे. अशा प्रकारे हा संक्रांतीचा सण आपण सगळ्यांनी अगदी आनंदात आणि छान प्रकारे साजरा करून बायकांनी देखील याचा आनंद घ्यावा. आपल्या या सणाच्या निमित्त सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कटुता कमी करणारा हा सण आहे आणि नात्यामध्ये गोडवा निर्माण करणारा सण आहे. सगळ्यांना भरभरून प्रेम दिलं पाहिजे आणि प्रेम घेतलं पाहिजे. या सणाच्या निमित्ताने हा संदेश मी देऊ इच्छिते. माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.